बारामतीमध्ये घर शोधताय? मग काळजी करू नका, तुमच्या स्वप्नातील घरासाठी आता एक परफेक्ट निवड. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान जवळ मुक्ती ग्रुप यांचा पार्क अभिलाषा प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. आकर्षक 1, 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅट सह पेंट हाऊस. आधुनिक सुविधांनी सजलेला सुंदर प्रोजेक्ट. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी. सुखद जीवनाची सुरुवात करा पार्क अभिलाषा सोबत. साईडचा पत्ता विद्या प्रतिष्ठान जवळ रुई, बारामती. अधिक माहितीसाठी कॉल करा 7030 93 97 15 आणि 7030 93 97 16. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. पाटील, भीमा कुंभाराच्या पोरीचं लग्न मात्र एक नंबर झालं काल. आपल्याला तर आवडलं बाबा. नाही, आम्हाला बी आवडलं, पण काय काय लग्नामध्ये काय सुभाषराव, मंगळाष्टका मनाच्या तोंडावर तांदूळ फेकते ते अक्षिदा. ती स्प्रिय पांढरा फेक तोंडावर फेस उग आलं का लक्षात. आणि ह्या का सुभाषराव, आता लग्न झाल्यावर नवरा नवरी एकामेकाला हार घालतात का नाही. ती पोराची नवरदेवाला उचलून धरते ते, आणि नवरीची लोक नवरीला उचलून धरते. हार कसा घालावा एकामेकाला. आणि समजा हातातून नवरी इस्टेट पाहिजे तर पोरी मिळाना गेले त्या. नाही बरोबर आहे, ही फॅड पोरांनी आणलंय. दोघांनी एकमेकांना उचलून धरायचं. हार असं काय काय तर असं फेकून देतात, अशी फेकून देते ते. अव कुठं नवरदेवाचा बुट चोर एकच चोरायचा आणि लपवून ठेवायचा. त्याच्यावरून कितीतरी लग्नामध्ये वाद झालाय पाटील. हाणामाऱ्या होत्या त्या हाणामाऱ्या. काय सांगायचं तुम्हाला. आता तुमच्या काळात होतं काय असलं बुट पाळवा पळून चप्पल नीट पायात नसणार तुम्हाला. आमच्या काळात कसं सनई चौघडा असायचा, भारदार जेवण असायचे, बैलगाड्यानं वराडे यायचो ग. कसं कसं कसे तू हळदी कुंकू सगळ्या बायाला असायचा. आनंदी आनंद वातावरण. आणि सनई चौघड्याचा आवाज शांत असायचा. वराडे एकामेकाला बोलायचे. 12 वर्षातून ह्या लग्नाच्या निमित्ताने पाहुणे मिळालेली विचाराची देवाण घेऊन चालायची. आणि काय कोण कोणाला बोलते काय मिळच नाही. मग तर असला प्रकार भीमा कुंभाराच्या पोरीच्या लग्नात अजिबात झाला नाही. पण मला एक गोष्ट खटाकली. रामभाऊचं त्या भीमाने पत्रिकेत नाव टाकलं होतं स्वागतोत्सुक म्हणून. आणि विवाह त्या मंचावरती शुभेच्छा वधूवरांना रामभाऊ देणार होतं. त्यांनी एवढं सांगितलं होतं आणि खुशाल निघून गेलोय बाहेर. भीमा कुंभाराची पोरगी रामभाऊच्या अंगा खांद्यावर खेळलेली पोरगी रामभाऊच्या तुमच्यासमोर लहानाची मोठी झाली आणि तिच्या अक्षी द्याला नाही रामभाऊ. अवी राजकारणी माणूस या बोटावरचा थुका त्या बोटावर करणार आहे. आपल्याला म्हणला मला जाताना घ्या बरं का. खुशाल गडी मोबाईल बंद करून बाहेर निघून गेला. या काहीतरी काय मला नाही आवडलं. आणि त्यांच्या लग्नात जर असं कोणी केलं असं गाण्याच्या तर तोडपटाक रामभाऊ मस्तकाला गेली असती. तुम्हाला माहिती रामभाऊ कसा आगीचा मग पाहिजे. पण पाटलीनबाई म्हणली होती आमच्या पाटलांना गोड खाऊन देऊ नका. तुम्ही तर 4 गुलाबजाम तडकावलं. जाऊ द्या, तुम्ही मला म्हणला ती म्हणला पाटलीला बोलू नका तर माझ्या नावानं बाबा व्हायचं. मी कशाला काय म्हणतोय. पण मला सांगा, मी जसं 4-5 गुलाबजामुन खाल्लं तसं भीमराव कुंभाराचं बल कसं भरून आलं होतं. पाटील पोटभर जेवलं. शेवटी बापाचा जीव आहे हो. पुरीच्या लागला बापाने तोंड गोड करायचं, मग करायचं कोणी. बरोबर आहे की. ते रामभाऊला कळायला पाहिजे, आला पाहिजे ना. काय रामभाऊला कळाय पाहिजे. आलं वराती मागून लग्नाचं गोड. एक नंबर काल गुलाबजाम होतं रामभाऊ. काय सांगायचंय तुम्हाला. 4 गुलाबजाम तडकावलं ह्या माणसाने. अरे लाबाड माणसानं लाजा बिजा वाटतात का. गुलाबजामचं मला सांगताय बाई. काल ठरलं होतं आपण सोबत जायचं, परस्पर माझ्या गेला राव. बघितलं का चोराच्या उलट्या बाबा. रामभाऊ तुमचं पत्रिकेमध्ये नाव होतं स्वागतोत्सुक म्हणून. म्हणजे आम्हालाच दोष देताय बाई. पत्रिकेत त्या भीमा कुंभारांनी नाव टाकलं रामभाऊ तुमचं. तुम्ही म्हणला की माझ्याकडे जाताना या. तुमच्या तिथं दारात आलो गेटवर तर शशी म्हणला भाऊ कधी सकाळचं निघून गेलं तर. या किती चक्र मारायचं तुमच्या पुढे, किती घरी चक्र मारायचे आम्ही दोघांनी. शशीन काय सांगितलं. भाऊ सकाळीच निघून गेले तर म्हणून. आणि किती चक्र मारायचं रामभाऊ तुम्हाला, किती चक्र मारायच्या तुमच्या घरी.
काय माझ्या फोनचा प्रॉब्लेम झाला. मला जरा घटकाभर पडावशी, मला म्हणलं मला जरा झोपतो. परवा पण रात्री रानात मी भिजवायला गेलतो. त्याला म्हणलं थोडासा वेळ मला झोपू दे. मी उठतो आणि फ्रेश होतो आणि अशा रुबाबात जातो. काय मी भाषण पाठ केलं शुभेच्छाचं. परवा दिवशी रात्रभर जागलोय दाऱ्यावर की बाबा कसं बोललं पाहिजे, कसं स्वागत केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. बघा माझं दुर्दैव, माझं पत्रिकेत नाव असताना सुद्धा मला जाता आलं नाही आणि बिनकामाचे माणसं तिथं गेले तर गुलाबजाम खाल्ले आणि हे केले आणि ते केले. म्हणजे रामभाऊ तुम्ही आम्हाला दोष देताय वे. बरं आपलं काय ठरलंय जाताना तिघांनी एकत्र जायचं. आम्ही तुमच्या तिथं गेटवर आलो तर शशी म्हणला की भाऊ सकाळीच निघून गेले ते. पाटील पुढे गेलो आपण फोन केला तर स्विच ऑफ फोन तुमचा. एकदा ना 3 वेळेस चक्र मारल्या रामभाऊ तुमच्या घरी. अहो पाटील घरात घुसून मला उठवायचं ना, घरात झोपलो होतो मी. आता आम्हाला माहिती होतं तुम्ही घरात आहे म्हणून. काय राव सुभाषराव, मला सांगा, माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढाऱ्याचं नाव स्वागत उत्सव म्हणून त्या पत्रिकेत आहे. त्या भीमाबरं मी बस्ता बांधायला, पत्रिका वाटायला, पुरीबरं गाडांगणाला, जिथं तिथं मलाच नेलं. आणि ह्याचं वाईट वाटतंय, ज्याला मान पान नाही ती माणसं पुढं पुढं गुलाबजाम खात्या. ती किती दुर्दैव. हा मी गुलाबजाम खातोय आणि तुम्ही हे काय ह्या बोटला थुका त्या बोटावर करी जा. स्वतःच्या पोरापुरीचं लग्न असतं म्हणजे भाऱ्या पाठ उठला असता. ह्यात नाही गोष्ट शिकण्यासारखी आहे रामभाऊ. तुमच्या मनातला आळस सोडा, आळस. तुम्हाला लग्नाला जायचं होतं तर तुम्ही झोपला कशाला. रंभाऊ काय फ्रेश असतो. जरा कुठं डोळा लागला मला घरच्यांनी नाही उठवलं की माझ्या ताशेर ओढू नका. हो का, माझं मी काय बी करीन. मी घरच्यांना बी शिपलीन आणि तुम्ही ना जरा नीट वागा. घरात या, उठवा, चला म्हणाव. सारखं गुलाबजाम खाण्यासाठी पळून गेला. त्याच्या आधी मिहुनीच्या पोराला हाकला. नाही ते उद्योग करतात त्यांनी जर मला सांगितलं नसतं. माझ्या मिहुनीचा पोरगाना आम्ही बघू. तुम्ही चांडापाना करायची गरज नाही. काय करायचं मी बघतो. गुलाबजाम फुकटाचे खाणारी माणसं नावं ठेवता येणारी नका त्याची काळजी करू. अहो मी आहे ना, शशीची अजिबात काळजी करणार आहे. चांगलं खाऊन पिऊन मस्त आहे. हा 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 फोन ठेव, हा. फोन ठेव आधी. काय झालंय? फोन ठेव माझं. शशीच्या आईचा फोन. अरे शशीची आई असू नाही तर कुणाची पण आई असू दे, फोन दे. पैसे पाहिजेत. शशीची मम्मी. फोन ठेवा मम्मी. मी तुम्हाला फोन नंतर घरी गेलो. मम्मी घरी करेल त्याला फोन. हो. फोन ठेवा. बाळ्या, शशीच्या आईला काय वाटेल? त्या चौकशीला फोन केला त्यांनी. मग शशीच्या आईला काय वाटेल त्याची काळजी आणि माझी काळजी का करणार तू? तुला काय झालं? मला तू परवा दिवशी काय म्हणला होता, दुपारपर्यंत फक्त 50,000 रुपये दे, 3 वाजता तुला देतो, 11 वाजता म्हणलेला. आज 4 दिवस झाले राव. काय झालं? पांढऱ्याव मी तुला हात करत होतो तर तू दुसऱ्याकडे तोंड करून असा करून गेला. मी इकडे बघतो तुझ्याकडे. ए काय बी माझ्या आरोप करून येड्या. काय झालं, कालच पैसे घेऊन एक जण येणार होता. मी 60,000 रुपये दिल्यात लागत. अरे 60,000 समोर होती. माझी बायको यायची, तिच्या परस्पर काढून दिल्या. ते उद्या जर आली ना मला खलास करेल का तू. काय पण कारण सांग. 2 दिवस नाही बाबा मी नाही कारण अरे सांगणार. 2 दिवस दे मला. नाही एक काम कर, ही आपण चैन आहे ना ते सोनाराकडे नेऊन घाण ठेवू आणि पैसे दे मला. बाळा किती घाण तुझं विचारत. का बावळाट आहे काय? अरे नकली. नकली असू दे माझ्याकडे दे, मी नेतो सोनाराकडे. गिफ्ट दिले, नकली असलं तरी ठेवावं लागतं. याडपट आहे काय? हे बघ मला 2 दिवसाची वेळ. अजिबात नाही रामभाऊ. माझी बायको यायची उद्या सकाळी. मला तू पैसे दे. नको नको बे पुढच्या- बाया. मी तुझ्या पडू का? 2 दिवस थांब. काय झालं? अरे पण परवा कसा म्हणला 3 वाजता दे तू गेस्टवर गोळा बोलला. अरे 11 वाजता म्हणलं चल बँकेत. मी परस्पर तुझ्या इससाव साया करून पैसे दिल्यात का ऐक की. रामभाऊ. नको मला जवळ घेऊ, नको जवळ घेऊ. उद्या माझी बायको यायची का नरड्यावर सुरीच फिरवर माझ्या ती. काय झालं? पुढच्याने मला फसावलं. अरे तुला फसवून मी काय करू. हे बघ बाळू, 2 दिवस थांबलाय पण माझ्यासाठी प्लीज आजचा दिवस कळ काढ. अरे कळा याय सुरुवात झाली बायको यायचं म्हणल्यावर रामभाऊ कशी कळ काढू. उद्या 11 वाजता मी तुला बरोबर पैसे देतो. काळजी कर नको. 11 वाजता हा. रामभाऊ माझी शपथ आहे, मी मरेल अक्षरशः 11ला मला तू ए पैसे बाळू, जवळचं माझ्या लग्न आहे उद्या 12:30 वाजता. मी आधीच पैसे घरी ठेवून जातो. नाही तर तू त्याच्या आधी ये. मी पाठव येऊ का मग. पाठ नको, मला उठू दे ना, झोपू दे ना. एक तर रात्रभर मला झोप नाही. जा पळ. आला का रामभाऊ, मला विश्वासच बसाना गाड्या अजून सुद्धा. तू असं तोंड लपून जातोय, मी शेजारी दिसायला तुला. अरे डोळ्यात काय गेलं त्या बांधाऱ्यावर? पुढे बघतो का तुझ्याकडे बघतो का? पडायच्या वर ना. आयला लय चूक केली गाड्या, तुला पैसे देऊन गाड्या. बाळू असं नसतं. मित्रच मित्राच्या अरे कामाला कशाचा येतो. मित्र बायकोने अरे 100 वेळा तुला मी मदत करतो. ते कुठे गेलं? ए रामभाऊ आता बदलू नका, तुला सांगतोय भांडण वाजायला. उद्या जा पळ. मला 11 वाजता पैसे रामभाऊ पाहिजे तर. लय डोक्याला तापच झालाय. नियोजन कसं कालचं लावलंय? आपल्यामुळं माणसाला किंमत आहे का नाही? आईला तुझं काय म्हणा बरं का पण मग? गोरगरिबाच्या लग्नाला जाण्याची मजाच वेगळी. पण हो काय? आईला कुंभाराने लग्न काय केलं राव एक नंबर. मोठ्याच्या लग्नाला कुणी बी जाते. हो तो माणूस आपल्याकडे आशेने बघत असतो. बरोबर. आपल्याला काय किंमत आहे गावात म्हणून त्याला वाटत असतं आमच्यात यावं. आपण तिथं जायचंच
भल्या खिशात आपल्या रुपया का नसा सरपंच राम राम. राम राम काय चाललंय? काय नाही राम राम काय चाकू बिकू हातात आणलाय होय? चाकू नाही हा असं अंदाज घेऊन हातात हात देत आहे. माणसाला एवढा गर्व राम राम केला तरी माणसं बघा ना ती मोठी माणसं. नाही ती जाड्यावर चढलेत ना त्यांना कुठं माहिती फांद्या कापणारे अवलाद हितय आला संजू शेठ, कधी आयुष्यात कधी चांगलं बोलायचं ठरवलं का नाही तुम्ही लोकांनी? चांगलं कधी कोणाचं केलंय ऐ, मी आलेल्या सरपंचांशी बोलतोय, तुमच्याकडे मी येणारच होतो. बर. की लगेच पिसाळ्या कुत्र्यासारखं धावायला सुरुवात बर केली. बर बर अहो आम्हाला राग येतो गोरगरिबाने बोलावल्यावर नियमित जावं तरी निमान तिथं माणसाने त्या नाव टाकले आपलं त्याचा आदर तिथे तरी घ्यावा. काय झालं? इतका काय माझा आलाय पैशाचा बरोबर आहे. संजू पैशात जाळणार आहेत काय घरची तुम्हाला काय काय संजू मेंबर, तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे. हा. काय झालं, अत्यंत तातडीचं व्याख्यान मला गेलं आणि कसं आहे, माझ्यानंतर लक्षात आलं की बाबा त्यांनी आपल्याला मानधन पण पाठवून दिलेलं आहे. मग ती तिथं टाळणं चुकीचं झालं असतं. ऐका, जिथं मिळतोय ना मलिदा तिथंच ते जाणार दुसरीकडे नाही. रामभाऊ गावातली 4 माणसं तीच सोबतीला राहणार आहे. शेवटी पैसे देऊन बोलावणारे तुमच्यावर येणार नाहीत. शेवट्याला ही ध्यानात ठेवा. मला काय वाटतं माहितीये का, हा माझ्या नम्रपणाचा तुम्ही गैरफायदा घेताय. संजू मेंबर, काय झालं, मला खरं तिथं जाणं गरजेचं होतं. हे महत्वाचं का ते महत्वाचं आहे सत्कार कसा झाला सांगा. ते जाऊ दे त्यांना काय करणार आहे कोणाचा सत्कारात सत्कार झाला? महत्व. सत्कार आमच्या तिघाचा झाला. पण रामभाऊ तुम्हाला सांगायचं तुमचं नाव टाकलं होतं एवढ्या गोरगरिबानी. तुमचा 50 वेळा तुमचं नाव पुकारत होती. तिथं पैसा नसता दिला त्यांनी, पण मान सन्मान गरिबांनी चांगला दिला असता. 50 किलोचा हार आमच्या तिघांच्या गळ्यात पडला. अहो भीमराव कुंभारांनी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण दिलं, पत्रिकेत तुमचं नाव टाकलं. वर्ग मित्र आहे हा. हा? ही वय आणि ह्यांना नुसतं ही महत्वाचं आहे. अरे बाहेर गावची नाहीत येणार. शेवटाला तिथं कडेला नदीच्या त्यांच्या भाग्यात माहिती. हा ऐका, हा कसं आहे माहितीये का, मला आणलेला सत्कारासाठी हार निदान तुम्हाला तरी घातला ना, ती महत्वाचं आहे. आम्ही हा सत्काराचा असं ही नाही हापापलेलो. तुम्हाला ती सवय पैसा दे गालगाल्यात, पैसा दे ऐका, गालगाल्यात. भीमा आम्ही भीमा मामा माझा पाण्याने नाही मित्र आहे. दिलं तरी. भीमा माझा मित्र आहे, त्यात राजकारण करू नका. मी माझ्या अडचणीमुळे मला बाहेर जावं लागलं. लय उराला वाळलो. कधीतरी आयुष्यात कधीतरी 50 वर्षातनं सत्कार झाला, बर. कधीतरी मग गावात मानपान मिळाला, लगेच तुम्ही भोभो करायला लागला काय? हार मानायचे का हार? तुम्ही कधी हार मानलीच नाही म्हणून आमच्याकडे हार आहे. अरे मला घातलेला हार तुमच्या गळ्यात पडला, ही तुमचं नशीब आहे. ते भाग्य लागतं. ज्याच्या भाग्यात असतं ना त्याला मी इथं तुमच्या सारख्यांना काय केलं ना कसं आहे माहितीये का, नाशक्यांच्या नादी लागायला मला वेळ नाही. मी वेगळ्या मानसिकतेचा माणूस आहे. संजू शेठ 10-15 हजार सरकारला असतं ना भीमा कुंभारांनी तिथं बी आला असतं. माग भुकत राहत मला महत्वाचं काम आहे, महत्वाचा फोन आलाय. हो हो हा शशीची मम्मी. शशी मम्मी शशी आ. गोळात गोळ. आईला म्हणजे ह्यो मिळून टपलाय, ह्यो बी मिळून टपलाय. अहो, यांना रेटाच बसलं पाहिजे. साड्या चोळ्यावरील ह्याच्यावारी सगळं गेलं राव. काय मला तरी करायला आळ झालंय ह्या माणसाच्या. आता तुमच्याकडे येणार आहे. हो चला वाढ नाही तर गुण लागलाय की. तुम्ही लय चांगलं आहे ना. ए पोरा, चप्पल काढ. अण्णा, चप्पल काढ म्हणजे मला तुम्हाला काय नुसते गुरं गोंचरायच्यात, मला शान पाणी काढायचं, लाडदोड करायची या. हा हे बघ, बाहेर निघताना परत पाय धुवायचं वाटल्यास, पण ह्या देशी गायचं महत्व तुला नाही काढायचं. हाय तुमच्या दावणीला म्हणून तुम्हाला कळणार त्याचं महत्व. मग काय, ह्या गायला स्पर्श जरी केला, बघ कशी लाडा येते तुझ्यापाशी. स्पर्श जरी केला ना तरी आपल्या तळ हातातून शेणात फिरल्यामुळे तळ पायातून छिद्र असतात. ध्यान देऊन ऐक, बारीक बारीक छिद्र असतात. ह्यातून लोह, कॅल्शियम, जे शरीराला घटक पाहिजे ती बॉडी घेते आपली, फक्त देशी गायचे शेण आणि मूत्र. अण्णा तुम्ही सांगितल्यापासून मी चप्पल तरी घालते का बघा. शाला कळा ना. काढा ना तेवढी चप्पल. मी बी चप्पल काढतो. तुमचं सगळं खरं आहे. हे बघ, नीट ऐक ध्यान देऊन. पूर्वीच्या काळी शेणा मातीने वाटा घर चारवलेलं असायचं. सूप टोपली शेणाने देशी गाय. आता मी बी आपल्या घरी नाही सारवलं. हा, देशी गायची पुरीला लहानपणीपासून सवय कशी खणखणी ते का नाही. हाय का एकतरी तुमच्या घरात असं मजबूत? पण आता सगळ्या घरात फरशीन का सारवलं तो? पूर्वी आमच्याकडे लग्नाच्या असताना आधी होय, आमच्या वाड्यात सगळं शेणाने सारवण असायचं. पहिली लय गरीब होती का अण्णा तुमची? गरिबी बसवी नाही, पण विषय असा की शरीर दणकट राहतं. देशी गायच्या शेणमूत्रामुळं आपल्या बॉडीमध्ये पाहिजे ते घटक मिळतात, शरीर मजबूत राहतं. हा उद्देश आहे. तू चपला घालून
आलाय झाडाय. अहो अण्णा बरोबर आहे हा. पण मला कसं वाटलं हा. आता शानपाणी काढायचंय गायाने सगळं घाण केली खाली म्हणून मी नाही तर नुसतं गोंजारलं ना इकडे सर, नुसतं गोंजारलं ना गाईला तरी तुला सांगतो आपल्या शरीरात बरेचसे घटक वाढतात. तरी आपल्या तळ हाताला जी छिद्र असतात ह्या छिद्रामधून आपल्या शरीरामध्ये ती जी ऊर्जा जाते, हिच्या अंगातून सतत असे पॉझिटिव्ह व्ह्यूज निघत असतात. सूर्याची उष्णता या वशिंडात साठती, ही फक्त देशी गायमध्ये आहे. आणि ही ऊर्जा कायमस्वरूपी कामाला येते. ए कपांढरा माल केला रे काम धंदा नाही होय. कामच करतोय की इथं. तुमच्यामुळे माझे नाचक्के होते. आता काय झालं? एखादी गोष्ट सांगितल्याने शिमा कळत नाही. सतर्क राहायचं लागा. काय आता काय झालं? शिमा तुला मी काल म्हणलं होतं मला झोपेत न उठव. त्या माझ्या मित्राच्या भीमा कुंभारच्या पुरीचं लग्न झालं. अख्खं गाव मला म्हणते रामभाऊ तुम्ही का दिसला नाही, तुम्ही का दिसला नाही. मी झोपून नाही दिलं. मी बरोबर टायमिंगला उठवलं होतं. 4 हाका मारल्या. तोंड दुखायला लागलं माझं तरी उठला नाही तुम्ही. काके मागच्या बारीला त्या शशीच्या आईच्या नंदच्या मामाच्या पोरीचं लग्न होतं तर भाऊ पाठ 5ला उठून लग्नाला गेलं. नाते संबंध जपावं लागतात. मला तर इतकं तुम्ही डोक्यात गेलाय ना. आता काय झालं उठायला? हे अरे लय प्रॉब्लेम झाला. अख्खं गाव मला म्हणते रामभाऊ तुम्ही कुठं होता, तुम्ही कुठं होता, तुम्ही कुठं होता. नाचक्के झाली माझी. झालं होय लग्न? अरे झालं ना शिमा. आणि मग मला सांगायचं मी घरीच होतो की तुमच्यावरच मी हाणून आलो असतो लग्न. झोपायचं कोणी? अण्णा तुम्ही झोके घेत झोपताय. अपयश आलं ना असं दुसऱ्याच्या डोक्यात फोडायचं. अण्णा तुमचं तर तुम्ही सांगूच नका, मला बोलायला लावू नका. मी त्या मनस्थितीमध्ये नाही. अजिबात बोलू नका. अण्णा मागच्या एका लग्नाला भाऊ बरोबर गेलो होतो. जी भाऊची एंट्री झाली जी काकीची फटाकडे उडायला लागलं. होय. अगं जवळ तासभर अख्खे त्या कार्याला दूरच दिसना कोण कोणाच्या ओळखूत नाही. शेवटची मंगलाष्टिका झालं गेलता का? अरे माझं काय क्रेज आहे घनाला इचरा. अरे मी बाहेर पडल्यानंतर भले भले उठून उभे राहतात. स्वागत उत्सुकासाठी मला बोलावतात, पत्रिकेत नावं टाकतात. त्या भीमाने माझं नाव पत्रिकेत टाकलं. मला लाज वाटायला लागली त्या मी लग्नाला गेलो नाही. बस 16 जा की आता. एवढं तनतन करायची गरज आहे जातो. का? हेच ही ध्यानात आणून देण्यासाठी ना मला कोणतरी जबाबदार माणूस पाहिजे. जबाबदार माणसाची मी नेमणूक केली पाहिजे. मी असं करतो एक सेक्रेटरी नेमतो. आणि मला वाटतं शशाच्या आईला असं बी काही काम नाही. हिथं बोलवून घेतो म्हणजे मला त्या टायमिंग टेबल सांगतील, वेळेवर नाश्ता आणतील, वेळेवर उठवतील. होय. कानाच्या खिडक्या उघड्या ठेवायच्या ना. सेक्रेटरी ठेवतो मी, जाते निघून. आणि तिला शेण पण काढायला सांगितलं. सेक्रेटरी ठेवायला शशीच्या आईचं शिक्षण 4थी झालंय. त्यापेक्षा काकी नाही होय म्हणजे शशी कर्ज लागलं यांच्या बुद्धीला. शिक्षण महत्वाचं नाही, ध्यानात ठेवणं महत्वाचं आहे. ती किती क्षार्प आहे बिचारी. नाही तर तिथं बिचारी शेतात राबण्यापेक्षा आपल्या इथं राहील. ध्यानात आणून देईल. नाही तर शशा बी इथंच गुलातलेला असतो की. सगळ्यांना आणून मी जाते निघून. बघितलं का? अरे माझी सोन्यासारखे काय केला का तिची माया दया करा की. हा तिला नाही तर शशीच्या आईला आणि हिला लावा कुठे. माझ्या हाताला घट पडलं की इथं काम करू. आता रे पागुळपणा. अरे माझं मी बघतो की कामच्यात भांडणं लावतो. भांडणं म्हणजे आमच्यात म्हणजे पोरग आहे आपलं. काय चुकीच सांगताय का? कळतंय पोराला सगळं, कळीत झाले. ह्याचं बरोबर आहे. ऐक मला ही म्हणण्याची वेळ काय येते. तुम्ही मला काही गोष्टी ध्यानात आणून दिल्या पाहिजेत. तुम्ही असं ज्ञान गेल्यासारखं वागल्यावर मला राग येतो. मला बी ह्याच्यामुळे राग येतो. कानाच्या खिडक्या उघड्या ठेवायच्या. एकदा आवाज दिला की लगेच हे करायचं. घर उघडा आणि मला जेवाय वाढा. चला. जावा कामा बघा. पळा. काय अक्कल काम द्या ना बाबा ह्या माणसा पुढं. काय म्हणते भाऊ शशीच्या आईला आणायचं फिक्सच केलंय काय तुम्ही? 100% फिक्स केलाय. चाड्या लावतो का आमच्या नवरा बागड आहेत ना. काय करू नाश्त्याला? नाही उत्तापच कर. बरोबर चल. मारलं काय रे तुला? नाही गाल का तोडतोय मग? भाऊनी माझी पुप्पी घेतली आणि माझ्या डोक्यावर हात फिरवला म्हणजे गाना किती काम असतं तुला. आणि म्हणजे तुझ्यासारखा पुतण्या मिळणं म्हणजे माझं भाग्य आहे. आता भाग्य चुलत्याचं का पुतण्याचं अवघड आहे भाऊ ध्यानात. लक्ष राहू द्या जरा. आहे की आमचं लक्ष. पेशंट त्याच्यावरचे आम्ही. हा हो हो तीच सांगत होतो. तुम्ही आता समज दिली ना मला तिचा आनंदला सांगत होतो मी. नीट राहा. डोक्याला ताप करणार माझ्या. सगळी कामं झाली भाऊ. सगळी कामं करून टाकली. एकटा गेलतो पाठ सगळी कामं झाली. ए यार का मारताय? डायरेक्ट सुरूच करताय. नाही नाही भाऊ टाका काय डोक्यावर हो काय झालं? अजून एक टाका भाऊ. ए. टाका एक. आकाशामधली टाका पण माझ्या समोर एक टाका तुम्ही. टाका तर अवकाश बस का मगाचं कमी झालंय का?
बस 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 त्याच्या ध्यानात आले सगळं भाऊ आता. अहो विचारपूस तर कर जावा की. अहो काय झालं का मारलं त्याला? शशा काल मी घरामध्ये झोपलेलो असताना सुभाषराव आणि पाटलांना गेटवरनंच का हाकलून दिलं? का म्हणला भाऊ घरात नाहीत? अरे मी झोपलो होतो. अरे पत्रिकेत नाव वाचताना सुद्धा मला त्या लग्नाला जाता आलं नाही तुझ्यामुळं. तुझ्यामुळं. ऐकून शांत व्हा. इकडे का ना? नाही नाही मला मला सगळं कळलंय भाऊ. मी हाताखालनं काढून एक काय झालंय सांगा. काय झालं? काय झालं म्हणजे माझ्या मित्र परिवाराला शशाने परस्पर लावलं. कोण उद्योग करायला होतं? होय रे? अरे तुझ्या आई मध्ये आधी मला फोन करते शशावर लक्ष द्या. मी तुझ्या कुठं कुठं लक्ष देऊन किती देऊ? वाढीव काम केलं ना मी मारस्तावर मारेन. फक्त तुझ्या आईमुळे तुला जपलाय भाऊनी. शशी कशाला असं करतो रे तू? अहो भाऊ ऐकून घ्या की. अहो माझा खरोखर तुमच्यावर जीव आहे. अहो अध्यक्ष पाटील त्यांना काय काम आहे? दोघं हुरडे फुकी येते. अहो नुसतं कुत्र्या मांजराचे भांडणे मिटवणार, गावात याडा टाकणार, त्यांना का तुमच्यासारखी काम आहेत का? तुमची मागं किती याप असतं भाऊ, तुम्हाला गाड झोप लागलेली. अहो भाऊ अक्षरशः तुमच्या नळट्यात का नाही मोटर बिघडल्या आवाज येत होता, गंग गंग असा आवाज येत होता. तोंडात माश्या गेल्या असत्या तुमच्या. देवा शपथ मग मी तुम्हाला उठावलं नाही. मी म्हणलं सपना बिपण्यात असतेली. बरं ती चरणात मी मला धड स्वप्नातच होतो. तुझ्या आई माझ्या स्वप्नात आलती म्हणत होती शशावर लक्ष द्या. अरे मी अति लक्ष देतो ना त्याच्यामुळे तू माझ्या डोक्यावर बसायला लागला. इड्या इथनं पडत तुलाच नाही. मी झोपलेला असलो आणि माझा मित्र परिवार आला तर म्हणायचं भाऊ झोपल्यात. मी घरी नसलो तर घरी नाहीत म्हणायचं. खरं बोलायचं. खोटं जर माणसांना बोलला मी ह्याच्यापेक्षा डबल मारेन. ध्यानात आलं? खरं बोलायचं. गाना अण्णा शिमा तुम्हा सगळ्यांना सूचना आहेत. माझा मित्र परिवार भेटायला आल्यानंतर त्यांच्यासाठी वेळ द्या. खोटं बोलू नका. एक खोटं बोललं की 10 खोटं बोलावं लागतात. अहो ही माकाड गेट मध्ये त्यांच्याबरोबर बोलत होतं. म्हणलं कशाला आलती रे, कशाला आलती रे? काय नाही म्हणलं, मला भेटायला आलती. परस्पर दिलंय पाठवून. असा उद्योग करणं असा उद्योग करणं रे. तुमच्या त्या चुकीमुळे मला अक्षरशः खाली बघावं लागलं. लोक नावं ठेवायला लागली. रामभाऊ त्या भीमाच्या पुरीच्या लग्नात पत्रिकेत तुमचं नाव असताना तुम्ही कुठे गेलता? मला खोटं बोलावं लागलं. माझी नाचक्की झाली. असं करू नका प्लीज विनंती. शशा याद राख खोटं बोलायचं नाही. ॲज इट इज म्हणजे जसं आहे तसं सांगायचं. भाऊ मी काय म्हणतोय, वड्याचं तेल वांग्याव का काढलं तुम्ही? ह्याला हाणायचं ना. मला कशाला मारतो बिन घेण्या देण्याचा? गप ए बस कर पगले रुलाय का त्यासाठी हा? काय नको. अरे माझ्या डोक्यात गेलं. मला तरी वाटलं मला वाटतं घरदार हाताखाली काढावं नका करत जाऊ. माझ्या डोक्यात शिवा तुझा आपल्याला नाश्ता कर सगळ्यांना. आय एम सॉरी पोरांनो. ए आता तुम्ही काय खाणार आहे? वेगळं वेगळं सांगा. उत्तापा बित्तापा. मला उतापास पाहिजे. नाश्ता करून राहणार कामाचं बघ. जावाय बापू थोडं डोकं थंड ठेवा. रागावावर घाला. अण्णा पण ही गोष्ट कायम तुम्ही बी ध्यानात ठेवा. खरं सांगा, खरं बोला म्हणजे लोक नाव बोललं नाही पाहिजे. आता मला काय माहिती, मी इथं झोपलो होतो की काय सांगते त्याला. नाश्ता झालं मला हाक मार. रेस्ट करतो थोडीशी. चालते. भाऊ मी राहणार चाललोय. ती खाल्ला मळवीचा करे का नाही तो राहिला भिजायचा. तेवढा पहिला भिजवून घेतो. शशी हा कामात हलगर्जीपणा करू नका आणि काळजी घे. झाडाखाली बसायचं काम करायचं. झाडाखाली बस. ऊन प्रचंड आहे. हो आणि बरं का भाऊ ती सगळं काम झालं का मी संध्याकाळी पिक्चरला जाणार आहे. पिक्चरला? हो आमचं पोराला ठरलंय मी पिक्चरला जाणार आहे. कुठला पिक्चर बघणार आहे? 2-4 लागले तर पण मी मराठी बघणार. व्हेरी गुड. मराठीच पिक्चर बघितले पाहिजे. मराठी माणसांनी मराठी पिक्चरला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. हे नाही हा मी जाऊ आता. जा. अण्णा तुम्ही येत आहे का? कुठं? माझ्या बरं चला भिजू लागाय. हे माकडा करायच्या वेळेला लय कामं केली. 12 बैलाच्या मोठाचा असायचा आमच्या वेळेला. आणि त्या 12 बैलाच्या मोठाचा दारा धरायचो बैल आणून. हा ना चाल आता 12 बोकडाची दावण बसवताय. हे अण्णा शशी कधी कधी खरं बोलतो. चिडत जाऊ नका. फारलंय ती. मोठ्यांचा आदर करायचा संस्कारच विसरलंय ती. बरं शिमा मला गडबड आहे. आज नेमकी महत्वाची मीटिंग आहे पुण्याला. काय सकाळपासून गडबड लावली? अजून तर हिथंच आहे. पुण्याच्या फादर बॉडीवर माझी नियुक्ती होणार आहे. बहुतेक जिल्हा प्रमुख पदच मला मिळेल पक्षाचं. काय सांगता? आजपर्यंत जे मी निष्ठेने वागलो ना त्याचं मला फळ मिळेल. मिळेल तुम्हालाच मिळेल. पण घरात मग पटकन मला गेलं पाहिजे. माझ्या मागे एक वेगळं टेन्शन आले. कसलं टेन्शन? काय झालं? एक जणाला पैसे देतो म्हणले. हां पण मी एक जणाला पैसे दिले तर त्या पार्टीकडून मला पैसे आले नाहीत. बर
त्यामुळे ती माणूस आता येईल, त्यामुळे माझ्या मग लई ताप आहे. पटकन निघून गेलं म्हणजे डोक्याला ताप नाही, माझा नाही दिवस तर इथंच जाईल. नाही तर त्याला काय द्यायचं पैसे? कवर द्या लोकांना पैसे तुम्ही. अण्णा हा माझ्या नडे अडील त्या माझ्या एका दोस्तानी मला मदत केली होती. हा पण एका माझ्या दुसऱ्या दोस्ताला मी जे पैसे दिले का नाही, तो आज देतो उद्या देतो आज देतो, आज सकाळी देतो म्हणला होता. पण मगाशी त्याचा फोन आला, 1-2 दिवस मला काही जमणार नाही. अशी माणसं आहे ती. मग उसनं काढलं होय तुम्ही. अण्णा फिरव करावं लागते. जावे बापू, आपण ब्रँडेड माणसं आहेत. घराणा कुठला आपला, कवर ही वड बचक काढणार. घराण्याच्या खानदानाचा इतिहास सांगता सांगता काय उपाशी मरता का? देता का मला? देता लाख रुपये? माझं संपलं पैसे. मग कशाला म्हणता? अण्णा लय नका बोलत जाऊ, मदत करतात ना हो दुसऱ्यांना. कसं बोलतोय? 2 शब्द सांगितले अण्णा अनुभवाचे. तुम्ही ताण घेऊ नका. एक 5-7 भाकरी खा आणि निवांत आराम करा. जरा खरंच तब्येत झाली तुमची. टेन्शन आहे. साधं टेन्शन आहे. मशीमा जातो नाही. बरोबर. शशा अरे भाऊ काय का घरी? भाऊ का? मी झोपलेला असलो आणि माझा मित्र परिवार आला तर म्हणायचं भाऊ झोपल्यात. मी घरी नसलो तर घरी नाहीत म्हणायचं. खरं बोलायचं. खोटं जर माणसांना बोलला मी ह्याच्यापेक्षा डबल मारेन. ध्यानात आलं? खरं बोलायचं. भाऊ आहे की? हाय ना? हाय घरात बसलंय. ठीक आहे. गुलू बोलते ती. आणि कुशाल भाऊ म्हणते, शिमा तू जाऊ नको उन्हात, तू काळी पडशील. आणि आम्ही इकडे निळ पडायची आली तरी कोणी तर मला म्हणते ते रानात जा, दारी धर, ही कर ती कर. मी चाललो रानात. आणि ती काय करते? गुलू दोघं बघ. अरे पण त्यांचं गुलू चालू असताना तू टुकू का बघतो? बघतोय कशाला, पण मी जाता जाता ऐकलं त्यांच्या काय गप्पा रांगलेल्या. मला म्हणते ती जा लवकर ती भिजवून घे. हाय ना घरी? आहे ते घरातच ती सगळी. जा तू जा, मी माझं पैसे घेऊन जातो. माझी बायको म्हटली पैसा आणल्याशिवाय घरी यायचं नाही. आहे ते घरात बसले ती. जातो जा तुझा लय काम असतं यांना, बघितलं ना अण्णा, उगाच चिडता तुम्ही. बरोबर आहे. चला जाऊया आवडते मी. काय हो, काय आलं माघारी लगेच? गेला नाही तर माघारी? ए हळू बोला. मी म्हणलं ना एक जणाचं मला देणं पैसे. हा बर. बाळ्याचं आहे. मागत करी आलाच. माझं सोनं मोडान देऊन टाका की, कशाला मागत करी घरी पाहिजे? 2 दिवसांनी काय मरतोय वय? काय पण झालं तुम्ही अण्णा? घेतलंच कशाला? अगं फिरवा करा त्याला म्हणलं बाळू खात्यावर पैसे असले तर त्याने बी येड्याने पुस्तक आणलं बायकोच्या नावावर. आणि मला 50,000 लढीला दिलं. पण नेमका त्या पुढच्या पार्टीनं मला फसवल्यामुळं आज बाळाला म्हणलं शब्द आहे मला, मी रामभाऊ कालवा करीन शिवाय देईन असं मला गोंधळ भाऊजी कर. जसे म्हणायचे नाहीत ऐकते. नाही तुम्ही अण्णा, सांगून तर बघा. सांगतो मी. अण्णा हा बाळूचं तुमचं चांगलं जमतं. चांगलं त्याला हँडल करा. त्याला समजून सांग. त्याला कटवा. बाहेरचा बाळूला गाठा हा आणि म्हणजे जावाय पाठच गेलं निघून असं सांगा. आणि त्याला कटवा. खोटं बोलायचं नाही बाबा, आपल्याला नाही खोटं बोलायचं जमायचं. नाही बाबा, आपल्याला नाही खोटं जमायचं. बोकाड कापलेला असल्यावर कसं म्हणता जावाय संध्याकाळीच पैसे आणून देतात, नका काळजी करू. तेव्हा कसं खोटं बोलायचं जमतं तुम्हाला? बोकाड काय 50,000चा असतोय? इतका रकमा उचलताय तुम्ही. ना आतापर्यंत हिशोब काढला ना म्हटलं तर कोट्यावधी रुपये होतील. कोट्यावधी तो महत्वाचा विषय नाही. माझ्या हो, ऐका डोक्यात तापच आला. ऐका, द्यायचंच आहे ना. माझं सोनं मोडा आणि देऊन टाका लगेच. 2 दिवसांनी काय मरते वय तू? आवळा टेक काय सोनं तारण ठेवून पैसे आणले, सोनं सुटत असतोय तुझं परत. अरे शमाने, अरे कुठे गेली रे अण्णा? 2 दिवसांनी काय अण्णा 2 दिवसांनी तू काय मरत नाही. मारते मी हँडल करतो बरं. अरे गावाला गेली काय निघून कोणी? अण्णा दारू उघडते. मग मी सांगत अण्णा माझं तुमचं व्हायला जावा. शमाने भाऊजी थांबा. का दरवाजा वाजवताय? रामभाऊने मला बोलावलं होतं, म्हटलं सकाळ पैसे देऊन टाकतो तुझा. अहो भाऊजी ती सकाळीच गेले ते, आता संध्याकाळी येतात. संध्याकाळी सकाळी गेला? हो पाठच गेले ते. मला म्हटलं 10ला बरोबर ये. मला म्हणलं नाही का जा तू म्हणून बाहेर मी कुठं. ऐका ती काय मला माहित नाही. सकाळी गेले ते, संध्याकाळी होणार आहे पाक. रात्र होणार आहे. तुम्ही जा घरी. मी संध्याकाळी येऊ माघारी. हा या संध्याकाळी नाही तर सकाळी या. जा आता जा घरी. उद्या सकाळी येऊ. हा उद्या बर पण नको वहिनी काय
घरी जाऊन तरी काय करू मी थांबतो रामाव येसवर. नको भाऊजी तुम्ही घरी जा. नाही नाही माझी दुर्गा म्हणली पण तू दिसच नको तोंड दाखवूच नको पैसा घेऊन ये माझं. ऐका तशी म्हणली ना पण हिथं नका थांबू भाऊजी. ती संध्याकाळी येणार तुम्ही इथं काय करणार आहे थांबून. अरे कसं काय गेला ऐका कोणच घरी नाही. कोणीच नाही हो घरी. जा मग जा मी भाऊजी. नाही काय करेल मी इथंच बसतो आपला. अहो भाऊजी पाया पडती नका बसू इथं जावा की भाऊजी. अहो, घरी बायको म्हणली तोंड पण दाखवायचं नाही माझं ऐका पैसे आता घेऊन. यांचं भाऊजी अहो जा अहो पाया पडते तुमच्या. नाही मी इथं तिथं जाणार तिथं जाऊन तरी बसणार आहे त्यापेक्षा इथंच बसतो की ते येस्तवर माघारी. भाऊजी जाईना त्यांना सांगितलं सकाळी गेलं संध्याकाळ होईल पूर्ण यायला. इथंच फतकाला मांडून बसले ते यांना. महत्वाचं काम होतं पुण्याला. तुम्हाला तर काही गरज पडली असलं काय उद्योग करायची. तो इतका गोंधळ घालेल आता पाय धरण उघडत बसेल. मला जाता येणार नाही पुण्याला. घराचे कवलं अण्णासला फोडू का नको पहिलंच पैसे नाही दिलं माझं. गप्पा तुम्ही बळ्याला हँडल करा नाही तर माझं तुमचं होईल. मी सोड चिठ्ठी दे ना किंवा तुला. आता मी काय केलं इथं. मग त्याला सांग ना अण्णाला. जातो बाळा तुझ्यासाठी जातो. माझं ऐकल बाळा. यांचं ह्याला निस्तूर द्या अण्णा. दरवेळेस सारखं सोडचिट्टी. ज्ञान पाणी बंद करी ना. मीच बनवते. ती भांडायची मीच वेळ नाही बनवते. मी सांगतो. अण्णा मिटवून येते. नाही पडत तुम्हाला काही गरज होती का घ्यायची. तुझं ऐका नाही. भाऊजी चांगले तुम्हाला कळत नाही. जेवाय घालते का नसतं त्याला. घालती तुम्हाला काय घालत नाही का. काय गरज होती का घ्यायची. अण्णाचं घेताय पोराचं घेताय रानातलं घेताय. टेंबा चालू नको टिमी टिमी करू नको. मला महत्वाच्या कामाला जायचंय. म्हणूनच गप बसली नाही तर असं जीप सोडली असते का नाही मग कळलं असतं. जीप सोडली असते मग लाबा लाबा केलं की मी जीप छाटी ना घरादारच्या असं करायला नवरा परमेश्वर असतो मी बोलत नाही. लय मला बोलायला लावणार. आता काय हो मला ये म्हणला दहाला कसा काय निघून गेला काय कळाला गाड्या. आता तर टेस्ट अण्णा राम राम. राम राम अण्णा बरं झालं. रामभाऊ कसा काय गेला. वहिनी सीमा वहिनी माझ्या रामभाऊ गेला पाठ. हा जरा त्यांना कोणाच तरी फोन आला पाठच गेले ती. मला तर दहाला बोलावला अण्णा. मी येऊन बसलो आणि सीमा वहिनी म्हणजे गेला दादा माझ्या पैशाला कोण जबाबदार अण्णा. देत्यान देत्यान आज नाही दिलं तर उद्या देत्यान. नाही 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 माझी बायको म्हणली तू द्यायचंच नाही पैसा माझ्या परस्पर घेऊन गेलाय म्हणले. आमचं खातं ह्याच आहे ना अकाउंट जॉईंट खातं असल्यामुळे माझ्या सहीने काढून दिलं राव याला. 3 वाजता देतो म्हणला अण्णा आणि निघून गेला खुशाल बिंडला जगत. काय त्यांच्या भरोश्यावर बसता तुम्ही. असं करा आता घरी जा जेवण बिवण करा आणि निवांत या संध्याकाळी. गरीबिरीनं भाकरी बांधून आणली. बायको म्हणली पैसेच घेऊन यायचं तर तोंड दाखवायचं नाही तर तिकडच फाशी घ्या. फाशी का दावं सुद्धा आणलंय मी. फाशीच घ्यावं लागेल काय करणार. नाही फाशीची गरज नाही. आता त्यांची गॅरंटी नाही. तुम्हाला माहिती आहे ना पोटार पण कसं आहे. गेलं की गेलं 2-2 दिवस तपास नव्हतं. अरे नावकडे झालं गाड्या मला लय बेकारी झाली गाड्या आता. काय एका दिवसाने होत नाही. एका दिवसाने हा तसलं नाही. तो 3 वाजता देतो म्हणला होता अण्णा पैसा. 11ला मला पैसे देईन 3 वाजता. आज 4 दिवस झालं माणूस तोंड दडून हिंडतो या. बेकारी झाली माझी बायको मला घरात घेणार नाही. काय झाले ह्यांना पोटारपणाची सवय. एखादा म्हणला चला अमेरिकेला तसंच जाईन अमेरिकेला. पण तुम्हाला नालायकाला पोरगी देताना अक्कल घाण ठेवली होती ना तुम्ही सुद्धा. तुम्ही त्या अध्यक्ष ती पाटील आलती ना मोठ्यापणा करून. आता काय आम्हाला नावं ठेवता. माझं पैसे दे बाबा म्हणावं. तू फोन करा आणि तुमच्या अकाउंटवरचं पैसे काढून द्या मला. ऐका ना माझा बी बॅलन्स संपलाय. तुम्ही घरी जा जेवून बिवून करा. नाही ना घरी जाऊन काय बायकोने हो का भाकरी सुद्धा बांधून दिली. आपण 2-2 गाय शेतात घरातच बसून नाही नाही नको ऐका, ना या. घरातले गरम होते लाईट गेली. बाळासाहेब नाही ऐका या. बाळासाहेब अहो घरातले गरम होते. इथं बसा तुम्ही. अहो 2 इथंच बरं इथंच हवेला खा. असं करता का. भाकर खात बसण्यापेक्षा एक नवीन स्टॉल झाले वडापावचं. कुठं काय क्वालिटी मिळती सांगवीत. सांगवीला नाही आणि कुठं पंढरपूरला नाही. मी आज इथनं काय जागा सोडणार नाही आपण बाबा. जाऊ काय इथं बसून करता युस्तोर तुमचा जोडीदार युस्तोर. नाही ना जोडीदार नको काय नको. मी इथं झोपतो बाबा. माझं काय करतो हा इथंच घटकाभर पडतो अण्णा. बाळासाहेब ऐका ना पिसाळ कुत्र मगाशी 2दा येऊन गेलं. गेटच्या वरून उडी मारून येते. कुठं ना होईन बाळासाहेब. बाळासाहेब
बेकारी झाली अण्णा. मला पिसाळ्या कुत्र्या वाघाने खाल्लं तरी चालेल, पण मी काय जागा सोडणार आम्हाला नाही. ते बरं दिसतं का? आणि मग ती- पैसे द्या माझं. पैसे माझ्याकडे असतात लगेच दिलं असतं तुम्हाला. माझं पैसे संपलेत बरं तुमचं आजच संपलं ना. मला काय माहिती तुम्ही आज येणार. ऐका ना, नाही, मी जाणार नाही ना. ती पोरगी वाट बघत असेल. कोणची पोरगी? दुर्गा वाट बघत असेल. तिने सांगितलंय तोंड दाखवायचं नाही, पैसे घेऊन या. तिला म्हणावं अण्णा म्हणले जा घरी, रामभाऊ घरी नव्हता तर म्हणा. तुमचं तुम्ही सांगून या. चला मला आपण काय सांगू. हाकलू नका बाबा अण्णा, मी जाणार मी नाही. मी येतो तुमच्या बरं सांगाय. मी जाणार आहे का? मी काय इथं दहे केलं अण्णा. माझं पैसे द्या बाबा. गरीबाचं पैसे घेताना लाज वाटली नाही जावायला. 3 वाजता देतो म्हणला, दुसऱ्याची तोंड दडवून जातोय बाबा. म्हणजे काय मी हालत नसतो. शिमावणीला सांगा कपाटात असलं तर आणून द्या म्हणावं. गरीबाचं पैसे तळतळात घेऊ नका. अण्णा काय झालं, काय म्हणला? सगळं प्रकार केलं. वडापावला जाऊ म्हणलं घेऊन. मी जायला तयार झालो त्यांच्याबरोबर. नाही म्हटलं. शेवट तर म्हटलं डोकं आपटून जीव देईन इथं. आता आता हो काय करायचं आता? शिमा मला माहित होतं त्यांनी कसं तरी बायकोच्या परस्पर मला पैसे दिले होते. ते म्हणजे बोंबालणारच आज. मला बी कळत नाही का? अगं मला वाटलं फिरवा होईल. मला परवा दिवशी देतो म्हणलेला माणूस आज देतो, उद्या देतो. आज मी माझं फोन तर आलता. जाऊ द्या, अण्णांचं पण नाही ऐकलं. अण्णा हे अवघडच केलं राव बाळाने. आणि तुम्हाला माहिती आहे मी बाहेर निघलो की माझं असं पाय धरण बोंबलत बसेल. गाव मला नावं ठेवलं, म्हणेल रामभाऊ लुबाडतो का काय मित्राला. अवघड झालंय माझं तर. आता हो काय करायचं? काय करते, गेलं पद गेलं, बोंबलत बसा घरीच. अरे म्हणलं जिल्ह्याच्या फादर बॉडीवर जाईल, जिल्ह्याचा अध्यक्ष होईल, जिल्ह्याचं पद येईल. आता घरातलं पण पद मिळतंय का नाही काय माहिती. संपला विषय, गेलं पद. दादा बघता बघता ह्यो पाटलाच ना तू केवढा दादा रे. मग काय? हा मग ओळखू देत नाही, बाहेर ठेवलंय शाळेला. त्याच्यामुळे हुशार दादा बरं का. हे तर राहिलं असतं ना तुमच्या सगळ्याच्या नादाने बिघडलं असतं. आमच्या मग आपल्या औषध तू 17 बाहेर येऊ. ना मग तू आमच्या नादी लागला, तू बिघडला का? नाही नाही तिला पहिल्यापासून बाहेर होतो शाळेला. आणि ह्याच्या सुद्धा आज्याने ना आमच्या भाऊचं मार्गदर्शन घेतलं. भाऊनी सांगितलं पटक्यात बाहेर टाका पोरग, नाही तर हिथं बिघडल. अरे का ना 6वी तो 3 वेळा नापास झालाय आणि आम्हाला शिकावं. अरे मी 6वीत होतो तेव्हा तू जन्मत्र झालता का? काय जन्म झाला नव्हता आम्हाला शिक्षक तू बच्चा होता सांगायचं अंगणवाडीतला. काय. अरे तुझ्या नावानं मला किती सर वरडायचं. अरे मला म्हणायचं मी काय चुकलो बिकलो का ना शाळेत. ह्यो म्हणायचं भावावरच गेलाय उंडगा 1 नंबरचा. कोण म्हणायचं? सर आयला मला तर कधी ऐकाय नाही मिळालं. हा. तुझं अख्खा खानदान होतं. आमच्या माती खापर हाण नको. तू आमच्याच खानदानात नाही, विसरू नको. जाऊ द्या तुमची नुसते आहे ना ह्याची त्याची माप काढण्याचा दिवस जाणार आहे. लका त्या सरपंचांनी क्रिकेटचं सामनं भरवलं. लाज वाटली का अक्षरशः तिथं जायचं? हा का? लाज नाही वाटली तुला? कशाची लाज? सरपंचाने क्रिकेटचं सामनं भरवलं त्याची. अरे आतापर्यंत का ना सरपंच सारखं का नाही बक्षीस कुणी दिलं नाही मोठं. मग अरे मला भेटलं होतं सरपंच, ती 3 जण भेटली होती. हा. मला म्हटली तुझ्याकडे नियोजन देतो अख्ख्या सामन्यांचं सगळं. बर. नाही 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 मी म्हणलं नको बाबा. अरे 3 जिल्ह्यातला का ह्यांची चर्चा झाली सामन्यांची. या अयो म्हणजे तुला बोलत होती होती. मला मोठी सगळं नियोजन कर. मी म्हणलं नाही बाबा आपण नाही करणार. किती जिल्ह्यात झाली त्यांची चर्चा? 3. आपली 25 जिल्ह्यात चर्चा झाली पाहिजे. घ्या सामना आपलं. नाही नाही करू. ऐक खरंच. अरे ऐक 2-3 आहे ना पाऊन्सर बघू. ऐक सोपं असतं लक्षात घे. 2-3 पाऊन्सर बघायची मोठी मोठी 50-50 हजाराचं बक्षीस ठेवायचं. माझ्या डोक्यात काय माहितीये का, जी पाऊन्सर देतील ना हा. त्यांची बॅनर लावायची बाउंड्रीला. बरोबर. लक्षात घे 6 केलेलं 4 केलेलं लक्षात घे. काय बावलाटाचा बाजार आहे का. काकत कळसान गाव बरं वळसा म्हणजे स्पॉन्सर शोधायची आणि मग तुम्ही सामना भरवणार. मग अरे लागते लागा ना पैसा लागतो का. आणि कोण म्हणलं आपल्याकडे पैसा नाही. अरे स्पॉन्सर तयार आहे आपल्याकडे. कोण? कोण आहे तयार पावसर? आपलं रामुना ना. वा 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 लय भारी नाव घेतलं का. भाऊ आहे. हा आणि भाऊ स्पॉन्सर होते. अरे भाऊ स्पॉन्सर होणार आणि भाऊचा मोठा फ्लेक्स टाकायचं. रामुना मित्र मंडळ कमलेश्वर भव्य दिव्य क्रिकेटचे सामने. हो तुझं म्हणणं बरोबर आहे. भाऊ काय करते ते 50 काय लाख रुपये देतो म्हणते ती आणि ऐन टायमिंगला कुठंतरी निघून जाते ती. कुठं जाणार नाहीत. आधी पैसे घ्यायचं, आधी भाऊंकडून पैसे घेतो. आणि दुसरी गोष्टला सांगतो त्यांनी काय काय नियोजन केलं. अरे मोठं नियोजन केलं का त्यांनी. काय केलं? शिक्षा हाणला की 200 रुपये, चौकार हाणला की 200 रुपये, सगळा देखानाच लावला होता त्यांनी. एक काम कर, सिक्स हाणला हा की 1000 रुपये. 1000 रुपये. हा बाउंड्री हाणली की 2000 रुपये आणि विकेट जर घेतली तर 3000 रुपये. उलटीच बक्षीस सांगतोय सगळी. काय ए गाणं तुला डोक्यात बिक्यात फरक पडलाय काय? तुला क्रिकेट मध्ये काय आहे का माहिती? ऐक ना, ह्या बागेला दौलत लावायची म्हणजे लावायचं, नाव करायचं म्हणजे करायचं. आणि डीजे पुन्हा सगळ्यात भारी अख्ख्या जिल्ह्यात डीजे मी सांगतो माझा ओळखीचा आहे. हा, तुझ्या ओळखीचा डीजे आहे ना, त्याला सांगून टाक. त्याला माल लागला किती बी माल जाऊ दे, किती बी. अरे माल येतो तालीने, तू बाकी सगळे आले. हो की आपल्याकडे जर पाऊन्सर असेल खामके तर काय विषय. फक्त पाऊन्सर आहे ना माग आटला नाही पाहिजे लक्षात घे.
आणि एक काम कर, आता त्या IPL मध्ये शिक्षा हांडव नाही का बाया नसतात, बाया बोलव 4-5 कडेला आणि ते त्यांच्या हातात दुर्मुळ्यानं करू दे डान्स त्याला कसा पाहिजे आता. पहिलं बक्षीस झालं, दुसरं तिसरं बक्षीस कुठलं? तुम्ही सरळ लिस्ट करा. काय करा माहितीये का, पहिलं बक्षीस 20,000 रुपये, दुसरं बक्षीस 30,000 रुपये आणि तिसरं बक्षीस 50,000 रुपये. हा देऊन टाकायचं, बेक्सच नाही अजिबात. अरे शान्या बघितलं का बक्षीस? हा 20,000 म्हणतोय पहिलं. अरे काय गेला का गाणा, पहिलं 50 झालं पाहिजे का 20,000? ए बघ काय द्यायचं ते द्या, का 10 बक्षीस देऊ, एक ते 10 मध्ये नंबर. झालं तीनच दी उपकार होतील आमच्या. आणि लक्षात घे, भाऊनं जर पाऊसर दिलं ना ते जोरमळा घेऊन आम्ही नाचीन. लक्षात घे. चालतंय. मग दुरून काय करा माहितीये का, हा. पुरीचे कपडे तुम्ही घाला आणि तुम्ही नाचा ग्राउंड वरती, जे काय पैसे राहतील ना वाटून घ्या आपापसात. हा. अरे बन का ना भाऊ तयार होतील का स्पॉन्सरशिपला? ऐकी नाही तयार झालं ना तर ह्याच आहे ना, ह्याचा तसला पुरींचे कपडे घालून बॅनर लावायचा. अरे तुमचं भाऊचं होते का ना बघा, नाही तर आमच्या आजोबाला पहिले बक्षीस द्यायला लावतो. काय बावला टेर, तुझ्या आजोबाची ऐपत आहे वय? अरे आमचा आजोबा काय बार काय होय? आणि तुझा आजोबा चुपट्या बोकोड नाचावतो, माझा आजोबा बारकाय वय? 500 ठिकाणी मार खाऊन येतोय आजोबा तुझा. आमच्या आजोबास नाद नाही करायचा, पैसा लय आजोबा. मग अरे हाय पैसा, पण तुझा आजोबा चिलटाचा पाय धुवून पिणार अवलाद या. सांगतो की आता चल ये की घरी. चल की मग, हा आधी भाऊकड चला. चला चला आता भाऊ घे. चला भाऊकड चला. चला. चला थांबा, तुमच्या बापाचं गटोळ का पुढं? तुम्हाला किती वेळा मी सांगितलंय भाऊच्या फुडून कानाच्या माग आदमीने चालायचं म्हणून. पुढं सुतार घेऊन चल. चल बाबा चल. ह्याचं एक लागलं ऐकून घ्यायला लागतंय. आता ही बाळू काका फक्त सकाळ संध्याकाळ भाकरी मिळावी म्हणून दारात पडून असतात. आमचं भाऊ लय दान शिरतला का, इन त्याला भाकरी काय कालवण काय, बाकरीच्या तुकड्यासाठी आले बाळू काका. कसं चल मला विचारू. काय नाही करायचंय? विचारू घेतलं तर. काय हो. करायचंय? बाळू ए काका बाबा, बाळू काका होय बाळू काका. शो म्हणतोय बाळू काका भाकरीच्या तुकड्यासाठी आले. तुम्ही जेवला का पोटभर? जेवला का नाही तसं नाही म्हणला. ए उज्या मला सांगू दे, तोंड पण ठेवू ना. आमचेच बाळ का तू काय म्हणला? भाकरीच्या तुकड्यासाठी बघ कसं झोपलंय म्हणला दारात. काय संबंध आहे? ए म्हणला आता ए जाऊ दे, आवाज बंद कर. बाळ का जेवला का पोटभर? अरे तुझ्याच घरातली जेवली नाही ती मी कधी जेवाय? तुम्ही भाकरी बांधून आले हो. बघ आहे का? हाय का आमच्या घरात जेवली नाही? भाकरी बांधून आणली घरी नाही तर जेवलं, माझी आणलेली भाकरी खाल्ली. का काय आलं? तुझा भाऊ बोलव की पटकीने. लगेच बोला दोन बोलव पटकीने बोलव. ए पोरांनो जाऊ नका बर का. बाळू का सामन्यात आपलं मोठं बक्षीस आहे, बक्षीस 50,000चं बर का. तिथं राहायचं, उचल आपण सतरंजा झाडलोटी सगळं झालं पाहिजे. पेचच नांगरून टाकतो तू, भरवतो सामनं गावात. बाळू काका लय मोठं नियोजन केलंय क्रिकेटचं. हो आणि ऐका की भाऊ एकटंच त्याला पाऊस होते ते अख्खं पैसे देतो गाणं म्हणतात. बाळू काका तुम्ही 8 दिवस आहे का नाही, वडापाव भेळ सगळं असणार आहे तिथं. तिथं मी तिथं थांबतो, तुम्ही सांगाल ते काम करतो. पण मला काय म्हणायचंय, कोणाच्या जेव्हा काढला हो क्रिकेटचा सामन्याचा? भाऊच्या जेव. अरे भाऊ लपून बसलाय माझ्या पैशासाठी. सकाळ धरणं दारात हल्लो नाही मी. कुणाच्या? याचे वहिनी म्हणते त्या पाठच निघून गेल्या तर भाऊ आमचं मालक अण्णा याच्यात म्हणले पाठच निघून गेल्या जावाय बापू. आणि मला त्या पोराने सांगितलं, पाहुण्याचं पोर नाही त्याच्या त्या शशाने सांगितलं आहेत घरात आणि घरजाडला बा. आता हे गाण्यापैकी काय सांगतो येऊन. आणि तुमचं पैसे घेतलेत भाऊ? माझं 50,000 रुपये बायकोच्या नावावलं लाका मी, तुझ्या काकीने या नावावलं 50,000 दिल्या तर या म्हणला 3 वाजता देतो. आणि 5 दिवस झाला नुसता ह्या असा बघतोय मी, इकडं दिसला असा गाडी चालवतोय हो रामभाऊ. अरे दोस्त म्हणून दिलं, म्हणला लय नरड्याला फास लागलाय. एवढ्या टबीर का सांगितलं म्हणलं 3 बक्षीस आमचं भाऊ देणार आहे इथं. ते आणि बाया म्हणला नाचणार नाही असल्या आणायच्या म्हणला. कडनं शिक्स मारला की लीडर लीडर करलं शिक्स लाल cheer करले तसले. ते नाच पोरांना बघितलं बरं वाटतं. मग शिक्षा मारते ती ना त्या पोरी पैसे दे म्हणा बाळा काकाचा आधी. मी उठणार ना अमीर. त्याचं सगळं बाथरूमला सुद्धा जाणं बंद केलंय मी काय म्हणतो दारात दाबा धरून बसलोय. आता जायचं डायरेक्ट त्यांना घेऊन येऊ का आम्ही सगळे? लाबाड बोलते ती आणि कोणाच्या घरात गेल्यावर घेतलं चोरी चाल म्हणजे कुठे लाबाड घरी. होय बाळू काका भाऊ होता का पाहुणसर आमचं? अरे कशाचा पावसाला काय मी रासला डबेल त्यामुळं घर पामत्याला आलेला का. डोक्याला पण पामतेला, चपात्याला पामतेला, कानात मोगी गेली तरी पामत्याला का. आणि बक्षीस मागा आला दुसऱ्याला मागा कोणाला तरी. बाळू का काय काय बोलता तुम्ही? पामतेलच म्हणता डायरेक्ट. मग माझा मित्र या
लबाड बोलतोय सकाळ घरात बसलाय बायकोला पाठवतोय म्हणतोय पाठा निघून गेलाय आणि आता गुलू गुलू बोलल्याचा आवाज येतोय शेषाने सांगितलं मला मग दरबळीत नाव गेलं असतं जिल्ह्याला नाव गेलं असतं हे पनवती येऊन बाहेर बसली बाहेर जायचं म्हणलं तर मिठीच मारायला बोंबलेल गावभर काय बरोबर भाऊ भाऊ हे तर वाचतोय तुम्ही हक्क घर पुरतं पालतं केलं की हळू काय बोलायचंय आणि ते बळकाला कशाला दारात बसवलंय तुम्ही लाड केला हे सगळा तर असा नका तुमचा मित्र आहे, मला काय करायचं बरं चला घे बाहेर भाऊ बाहेर चला पोरं आणल्या सगळी भाऊ असं भव्य दिव्य सामना अण्णा भरवायचं का नाही रामू नाना मित्र मंडळ भव्य दिव्य क्रिकेटचे सामने 50,000 रुपये बक्षीस आहे भाऊ आणि महत्वाचं म्हणजे मुंबईवरनं पुरी अंतरी नाचायला सिक्स मारला की डान्स बाउंड्री मारली की डान्स भाऊ फटाकड ठीक आहे जवळजवळ 4-5 लाख रुपये घालवायचं विरोधकांना सुद्धा कळलं पाहिजे की आपला जलवा काय येते आणि लक्षात चला तुम्ही बाहेर माझ्या बरोबर त्या पोराला का मारित आहे मरण हो मरण लेकरू ते हो जावाय मरण लेकरू ते बोलायचं नाही. अण्णा सांग की फक्त ग बसायचं हळू मी तुला आले म्हणलं का नाही? अहो, सोडा. बोलला की मार खायची फक्त बोलायचं नाही या घरात का त्या लेकरावर राग काढता जरा मुका कपायला झालो गप्पाळा गप गण्या तू कशाला बोंबलं झाला बाहेर बाळ्या होता ना त्याला वलटून आला ना घरात आत्यातान काय म्हणला काय म्हणा येताना ते पैशाचं काहीतरी म्हणत होतं कुणाकडे आला तू आता तुमच्याकडे बाळ्याला म्हणून आला ना भाऊ घरात आहे हो काय कारण होतं त्याला काय माहिती लेकराला हो काय माहिती हो अरे तुमच्यामुळं मी लय अडचणी येतो आमच्यामुळेच का अडचण तुम्ही नाही ह्यांनी काय नाही केलं एकच काम करायचं आता आलाय ना बाहेर काहीच झालं नाही अशा पद्धतीने चेहरा करून जा जसा आला ना तसा तू माघारी जा काहीच झालं नाही तुला मी हंडलं मारलं हां जा सांग भाऊ घरात नाही तुझ्या पद्धतीने कटव नाही तर काही घडू शकतो भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो मी त्यांना डायरेक्ट सांगतो भाऊ 15-20 दिवसासाठी बाहेरच गेलेत म्हणून व्हेरी गुड हा मला आधी नाही सांगायचं तुम्ही रामभाऊचा पुतण्या शूट तुझा अहो मला सगळे म्हणतात गाणं म्हणजे प्रति रामभाऊ आहे म्हणून आहे ना? हा? मग हसत जा आज की डोळ पुसते तुम्ही वर या इथं बस आता घेऊ उगं ताप करून घेताय बसा अरे कधी न मारल्याला गण्याला मी मारलं आज त्यामुळे अन्याय केला तुम्हाला राग आल्यावर नाही काय कळत ताप झाला काय झाले भाऊला अचानक अमेरिका दौऱ्यावर जावं लागलं त्या पोरांना आपल्याला थोडा उशीर झाला अर्ध्या पाऊण तासापूर्वीच भाऊ निघून गेले इथनं अमेरिकेला हा मोठा दौरा आहे अमेरिकेला लेखन बळा का भाऊचं अर्ध्या तासापूर्वी गेलोय हो अरे कुत्रे मी सकाळी 10 वाजल्यापासून इथं बसलो या आणि तो रे बाहुला तुला बाथरूमला कुठे जाऊन दिला नाही घरातच तर पडतो या आणि तू कुठे सांगतोय मला वैर मग कदाचित मग 9लाच गेला असेल मला एवढं डिटेल टायमिंग माहित नाही ना मी बाहेर असल्यामुळं ए आंबऱ्या तुझं चुलताय ना तो मला पाणी संपलं बाटली फ्रीज मधनं पाण्याची बाटली घेऊन ये तुला चालणार ना पाणी बसलाय माझ्यावर ताण लागणार नाही ए आंबरे खाली बस की बरं विचारपूस नावाची काय पद्धत आहे का नाही कशाला पाण्याला विचारायला लागतं आम्ही तुझ्या घरात पुसतो का डायरेक्ट पुसतो का आम्ही तुझ्या घरात पाण्याला पाणी आमच्यातलं संपलंय सगळं चला हे काम करा हे तर नका पांढरा माळ करू दारात चला तुम्हाला काय करतो माहिती बरं का मी आज लय खुश आहे हो लय खुश आहे सगळ्याला वडापाव चालतो चला चला काय ते माझं ह्या गरीबाचे पैसे दिलेले बोडावले ना आमच्या भाऊकडे 50,000 देते 60,000 देणार आहे कुठल्या गरीबाचे पैसे बाळू काका आमचे माझं पैसे घेऊन आलाय भाऊ 4 दिवस झाले तोंडला पावतो या काय बरं का माणसाच्या दाबरू घाला होता राव हा बोलो भावनाच घरी हा बळ का चला तुमची बी सोय करतो मस्त मध्ये मी काय घेऊन आलोय इथं फाशीच घेणार आहे आज माझा पैसा नाही दिला योगदा इथं अंगेला कोण कशासाठी काय रे बाळ का ह्या पोरा सोरांच्या दाबरू घाला होताय दोस्ताची हाय का काय माझं पैसे द्या माझं पैसे दिल्या रे भाऊ पैसे जाणं गेले तर अमेरिकेला
पोतभर पैसे येतात जवळपास अमेरिकेच्या स्विस बँकेत. मला एखादा पोतनी हे हातरून झोपतो भावी असतो स्विस बँकेत ना. असं दारात मला सांगा, असं दारात तुम्ही कुत्र्यासारखं बसणं चांगलं वाटतं? कुत्र्यासारखं पुढं आहे ना खर्जुला कुत्रा. तुम्ही इथं झोपण्यापेक्षा ना हॉलमध्ये झोपा बघा ना कूलर बिलर लावून दे त्यांना आरामशीर झोपू दे त्यांना भाविस्तो. होय तुझ्या बापाचं घर आहे होय? हा? म्हणजे तू सांगतो का आम्हाला त्यांना आज झोपू दे म्हणून? गाणं कसं वाटतं हिला दारात झोपलेलं बाळू काका. बसू दे, बालकाला सवयच आहे त्या दारात बसायची. हा चांगलं मग तू चला वडापाव खायला. सापटीतच तुला उलटा पालता करेल का नाही मी. ह्याच्यात आता पैसा बॅग माझा मग ह्याच्या दारात म्हणजे लय बोल नका. तुम्ही काय मला पैसे देत का? तुम्ही भाऊ बघून घ्या. बाळू काका अजिबात उठू नका इथनं पैसे दिल्याशिवाय. काय या पोरांचं ऐकताय? चला धाब्यावर जाऊ. खिशात काय रुपये बाळू काका अजिबात जाऊ नका पैसे घेतल्याशिवाय. मी हे कळू नाही. पाण्याची बाटली घेऊन येतो इथं थांबा. आलू घेऊन लगेच. काय ह्या बोटावलं त्या बोटावलं ह्या बोटाव करायला सोडून दे. बघितलं का एवढी गांजुरी बाळा का बोलायला अरे लागले? मग लोकांचा व्यवहार पूर्ण करे की. ऐक पोरांना नाही काय कळत. 50,000 रुपयासाठी कुठे जीव ताणता? धाब्यावर मस्त सोय करतो. काय तुम्ही माणसाला ती चारतो तुम्हाला. चला आपलं इथनं निघ तू निघ. तुझं जेवढी लायकी तेवढं बोल, नाही तर पैसे फेक माझं तुझ्या दारात थांबत नाही. खिशात घेऊन आलोय का मी? जा खिशात घेऊन आलोय का? बघा का काय करताय इथं? इथं काय करताय? बसलोय तुझ्या काकाची वाट बघत भाऊची. आपली गावात सकाळी गाठ पडलेली. तवाच्या निघता बसलोय. बघ आता भाऊ म्हणतोय चल म्हणतोय तर म्हणतोय थांबवायचं मला गन पावडर कर दे, थांब मला टिकली पावडर कर दे, मला कपडे घालू दे, मला आंघोळ करू दे. अजून राखतोय तुझा चुलता. असू दे की आमचा भाऊ येऊनच इथं. या ना लवकर. लवकर पाठव की मला बाळू काका वाट बघत बसले त्या. मी आणू का त्याला बोलून? त्याला बोलून आण तू. बरोबरच घेऊन या. मी मला वाळून गेला पाक मित्र तुमचा. मला बी काम येतं. मी संध्याकाळी पिक्चरला जायची मराठी. तुम्ही माझ्याकडे येता का? नाही भाऊ चला आमचं ठरलंय जायचं. लगेच आमचं त्याला ओढून जमतो. वडून आण. तुम्ही इथं थांबा. भाऊ अहो काय राव इथं बसलाय वय राव नाटापाटा करत. अहो काय भाऊ बाळू काका कवाच्या तटकाळले राव. मी कवा सकाळी सांगितलं भाऊ घरात आहेत म्हणून त्यांना, आणि तुम्ही इथं तटकाळ्या लावलंय वर राव. असं असतं का? नवर देऊन नाटल्यासारखं नाटकाय तुम्ही राव. बाळू काकाला मी कवा सांगितलं भाऊ घरात आहेत म्हणून? मी घरात बाळूला सांगितलं. कवाच की चला लवकर, ते वाट बघताय. माझी वाट बघताय मग काय कवाच्यान बसले? तो मग त्याला म्हणलं मी घरातच हो मी बसलोय. म्हणलं मावशी दोघं गुलगुला बोलते. असं होय. काय झालं? बोलू नाही तर बोलू. तुम्ही सांग शशा एक सूचना आहे. आवाज न करता मार खायला तयार राहा. तोंड दाखवून घे. बोंबाला तर डबल मारेन. म्हणजे रागावावर घाला की राव पोरांची काय कसं आहे तुला माहित ना खरं. झालं काय मावशी? हे? ए शिमा अण्णा आज जा तुम्ही. आज जावात अण्णा जावात. ए त्याकडे काम कशी ता. ए शशी अरे तू कसा बाळू सांगितलं मी आता आहे म्हणून? काय सांगितलं? काय सांगितलं? काय सांगितलं? भाऊ तुम्ही काल गोट्यात काय म्हटला? माझा कुठला मित्रमंडळी आली का नाही त्यांच्याशी अजिबात खोटं बोलत नाही, सगळं खरं सांगायचं. राव मी तुमचं ऐकलं तरी म्हणताय राव. शशा सांगितल्यानं सूचनांचं पालन केव्हापासून तू करायला लागला? अरे तू गुड बॉय झाला शशी, गुड बॉय झाला. अरे तुला पहिल्यापासून ढोण्यात करायची सवय आहे. अरे तुझ्या आईला शब्द मी कवा दिला आणि माझ्या डोक्यात पडवती बसली वय. अरे काय माझा आणि तुझा संबंध आहे? भाऊ कुठे गेले? कोण कोणी गेला? भाऊ तुम्ही कोण? मी त्याचा जोडदार आहे. काय काम आहे बापाकडे तुम्ही? ते मागच्या वेळेस 60,000 घेतले होते ना, ते द्यायचे होते. त्यांनी फोनच नाही उचलला, त्यामुळे डायरेक्ट इकडे आलो. तुमचं नाव आहे? बोले अहो राव तुम्हाला काही थोडी तरी जाण्याची नाही मनाची वाटते का राव? सकाळ धरणं वाट बघत बसलो या. पाप आज तू उद्या तू राव आज आलाय होय. तो गेला पुढे निघून मला मागणं बोलावलं या. कुठं गेले ते आता? अमेरिकेला गेलाय. त्याचं काय? नाही माझ्याकडे द्यायला सांगितलं तर मी मागणं जाणार आहे इष्टीने. तुम्ही कोण येतो पण? मी धाकटा भाऊ त्याचा. होय. तो नव्या दिसा नव्या आमच्या
त्या जर माझं तोंड लावलं तर कार्बन कॉपी का दिसते ती कुणाला दडवावून कुणाला दाखवा असं होतं या एवढूसा होता एवढूसा तेव्हापासून सांभाळा आजीनी हो कशाचं पैशाचं पैसे तर मला तर घेऊन मागणं बोलावलंय मी इष्टीला लगेच पाय देणार डायरेक्ट अमेरिका हो नॉन टॉपला तिकडे जा राव पण तुमची किती दिवस वाट बघायची पैसे असं ठेवत जाऊ नका राव नव्हतं कसं मग घेताना कसं लाज वाटत नव्हतं घेताना पैसे कांदा गेला म्हणून दिलेत पैसे माझ्याकडे कुठं होते तेव्हा बरं आहे का तुम्हाला चहा पाणी काय करू का घेऊन आलेलो मी तसं कसं नाराज होईल घेतलं चहा पाणी सगळं घेतलंय पण सांगा थोडं मोजून किती दे पैसे 60,000 नक्की एक नोट सुद्धा कमी नको नाही अजिबात नाही नक्की जाऊ का माग सुद्धा बघू नका पण सकाळपासून फोन करतो एक फोन लाग नाही त्यांचा अहो कालवणात पडला फोन त्याचा कालवणात रशात पडला फोन काढला बाहेर हा आणि मग वाळा ठेवला आता मग देताना नक्की विश्वासाने नाही तर मग तुमचं तुम्ही देता का देतो वा वा पट्टे माझे 4 दिवस घुमावले माझ्या भावाला आणि आता त्यांच्याकडे देतोय मी जावा जाऊ का माग सुद्धा बघू नका नक्की द्या का घरापर्यंत असतो माग बघू नका अरे भाऊ ए निवांत बस रे निवांत बस मला 60,000 रुपये कोल्याचं मिळाले बघ निवांत बस खोल्याने दिलं पाटील बोला अध्यक्ष आज एकमेव दिवस असा आहे गावात कसलाही तंटा नाही पाटील आणि तंटामुक्त अध्यक्ष एकदम निवांत गाव कसं एकदम शांत झालंय बघा त्याला काय तंटामुक्ती अध्यक्षाचा न्याय निवाडा आणि बलबीम पाट्याची वचक त्याच्यामुळे गाव ताळेवर आलंय नाही एवढी शांतता आहे आलं का लक्षात पण मला काय म्हणायचंय पाटील हा आपण मेल्यावर गावाचं कसं व्हायचं हो? काय होतंय आपण घडी बसवून चांगली आपण गावाला तंटामुक्त अध्यक्ष आणि पोलीस पाटील कुठनं मिळायचा हो ही मात्र अवघड आहे बरं का बरं काय का असा ना हा गाव शांत आहे आणि आज मी लय आनंद आहे गावात एकही तंटा झाला नाही ह्या बदल्यात हा. मी आज तुम्हाला बापूच्या हॉटेलवर चहा पाजणार आहे काय म्हणतो सोन्या ए बाळो ए उभा राहा राजा काय ए बाळो पैसे म्हणजे काय पोर खेळ नाही अंगोऱ्या बिंगोऱ्या लावल्यात असल्या काय झालंय सुभाषराव आता आम्ही तर म्हणतो गाव आज लय शांत आहे चाय प्यायला निघालो होतो आम्ही काय केले काय भांडणं करताय असली माझं पैसे बाळू बाळू पैसे दे. माझ्या इथं ए माझ्या इथं पैसे कसला पैसे सुभाषराव मी पाटील याला 4 दिवसापूर्वी माझ्याकडून गरीबाकडून ह्याने 50,000 रुपये चलनाव सही करून घेतल्या तर बायकोच्या नावाला 3 वाजता देतो म्हणून आणि 4 दिवस झालं मांडला पावतोया तोंडला पावतोया आणि आज दिवसभर दारात बसू नये घरची वहिनी म्हणते त्या पाठच निघून गेल्यात बाहेर अण्णा म्हणतात पाठच निघून गेल्यात अमेरिकेला त्या शशाने सांगितलं मला घरातच म्हणून म्हणजे खोटं बोलली दिवसभर मी पाटील तिथं दहना धरून बसले रामभाऊ त्याच्यात कोणतरी एक जण येणार होता पैसे घेऊन हा. 60,000 रुपये माझ्याकडे दिल्यात माझ्या गरीबाचा पैसे ते आणि इकडे बाळू काय होतं? अरे ते काय चावल्या पावल्या येतोय 60,000 मोठी रक्कम आणि असते मग माझं 50,000 काय चिचूक होतो काय अरे देतो तुझं नाही पैसे नाही मान नाही याचा सहित मिळलं मला रामभाऊ बाळासाहेबांच्याकडनं पैसे घेतलं होतं म्हणलं तुम्ही व्यवहार पूर्ण करायला पाहिजे होता का नाही असं खोटं कशाला बोलला ऐका माझा तुम्ही घरातच होता ना हा? लपला थांबा थांबा बरोबर सीमावणी कधी खोटं बोलतात का हा. सीमावणीला खोटं बोलायला लावलं का तुम्ही रामभाऊ ऐका. तुम्हाला वेळ काळाचं भान नाही राहत मात्र पैसा वेळेला दिला तर देणारा घेणाऱ्याची किंमत वाढते आणि पैशाची बी किंमत वाढते राव आयला रामबा थोडासा चुकला गेला की तुम्ही डॉक्टरांनी जमीन उखडाय सुरुवात नाही केली. तुम्हाला वेळ काळ कळत हा? नाही व्यवहार नाही काय आम्ही कुठं चुकावच लगेच लागलंच मांजरासारखं उखरायला रान बाबा पाटील मी सांगतो सुभाषराव काय झालं काय झालं मला इमर्जन्सी पैसे पाहिजे होते बाळू मला बाळू पैसे आहेत का मला गरज आहे नड आहे किती वाजता देतो म्हणला होता? हा, मी त्याला म्हणलं 3 वाजता तुझं पैसे पोच करतो हा. पण जो माणूस मला 2 वाजता पैसे देणार होता त्यांनी फोन स्विच ऑफ केला आता आले अडचण आलं माझ्याकडे लागलं बोंबला पैसे टाक काय फुकाट दिल्यात का आता मानलं फोन नाही तर काय गाव बघतंय मी शेवटी इंटरनॅशनल पुढारी सुभाषराव आता झालं काय तेव्हापासून हे जे माझ्या मागं लागलंय
शो माझ्याकडे आला की मी त्याला फोन करायचो. तो होले म्हणून मित्र आहे आमचा. आम्ही अशीच मदत केली. त्याच्या नडीला 60,000 दिलतो. तो म्हणला रामभाऊ मी देतो वेळेत. असं झालं. त्यामुळे मग मला बाळूपासून लपावं लागलं. बरं आजची गोष्ट सुभाषराव, आज अक्षरशः माझ्या फादर बॉडीवर निवड होणार होती पुण्याला. मी चाललो तू नटून थटून, तेवढ्यात हे आलं आणि दारात बसलं. आता काय सांगायचं आहे, शशीकडे हिरडे बाळा. का शशीचं काय ह्याच्यात? शशीचं काय ह्याच्यात? शशीचा काय विषय झाला आहे, ह्या बाळाने काय केलं, ह्याला अक्कल नाही. अरे मी घरातच होतो, मी घरातच झोपलो होतो. मला उठवायचं आणि सांगायचं तुमचे मित्र आलेत. असं नाही करायचं. मूर्ख आहे काय रे तू? बाळू मी आता तुम्ही बसलेलाच होता की? परा मी लपलो नाही. म्हणताय ना बसलेला होता म्हणून. ही बसलेलाच होतो मी आलो तेव्हा. अरे बसले झोपलो होतो. मग उठवायचं ना. इतकं काय मित्रापेक्षा महत्वाचं आहे. आणि आम्ही तर म्हणतोय फादर बॉडी रामभाऊची निवड होणार आहे. रामभाऊ पुण्याला गेला असतील. 10 वाजल्यापासून घरात कोंडून घेतलंय. रामभाऊ एक खोटं बोलायला तुम्हाला प्रत्येकाशी खोटं बोलावं लागलं. फादर बॉडी निवड होणार होती, घरात बसावं लागलं. हेच जर तुम्ही दारू उडून बाहेर आला असता आणि म्हणला असता बाळासाहेब आज काय पैशाचं काम झालं नाही, मी दुपारी किंवा संध्याकाळी देतो, मी ऐकलं असतं. हा ऐकलं असतं का नाही? अरे तू नुसतं ऐकलं म्हणून तर मी लपावं लागलं मला. अहो खरं बोलल्यावर माणूस ऐकते ना. तुम्ही माझ्या पायाला धरलं असतं, सोडलं नसतं, असं केलं असतं. बरं या का तुम्ही ज्या वेळेला एखाद्याची व्यवहार करतात, तो जर व्यवहार क्लिअर केला ना पाटील म्हणतात त्या पद्धतीनं, तर माणूस परत पैसे देतो ना. आता बाळासाहेब तुम्हाला परत पैसे देताल का? कोणता पण व्यवहार आजचा उद्या होतो नाही सुभाषराव. सुभाषराव, हे 60,000 आहेत, ह्याच्यात माझं 50 आणि तुमचं 10 त्याला ऐका आता काय करू, माझं पैसे अहो माझं. आम्ही तर एवढं खुश झालतो की गावात एकही तंटा नाही. पण काय राव आपल्यातले आपल्याला तर तुम्ही भांडत बसला. आजचा तरी दिवस आमचा गेलाय का? आम्हाला पण विदाऊट असं तंट्याचा. आम्हाला पण असं वाटत होतं, नको त्या माणसांकडे आपली किरकोळ भांडणं नको, पण नको त्याच्या दारात, नको त्याच्यात तोंड बघावं लागतं. हा, तुमच्या खोटेपणामुळे आला ना, तोंडावर पडला ना. बरं सुभाषराव असं करा आता तुम्ही, बाळासाहेबाचं 50,000 द्या आणि रामभाऊचं 10,000. रामभाऊ ती मध्ये माझं ट्रॅक्टर नांगरा त्याचं 10,000 रुपये द्या मला. आणि गेल्या वर्षी तुमच्याकडे माझं 10 होतं, ते माझं ते आधी आता काय माणसाचा व्यवहार पूर्ण होणार आहे का नाही? अहो हे तरी मी पैशाचं अहो, गाडा- वेगळं नाही. गाव- व्यवहाराला माणूस नाही बरोबर रामभाऊ. तुम्ही पण बरोबर नाही. हे गावगाडा म्हणल्यावर हे असं चालतं, देणं घेणं होत जातं. मग काय व्यवहार करायचा थांबलाय का? मला मान्य आहे बाळो, माझ्याकडून झाली मिस्टेक कशाची, त्या माणसाने मला वेळ पैसे दिले नाही त्यामुळे तुझं लांबलं. पण मला जायचं होतं, तू मला जाऊ दिलं नसतं, त्यामुळे सुभाषराव मला हे नाही करावं. तुमची चूक होती, खोटं बोलला नाही तर ह्या माणसाने ऐकलं असतं. असू द्या, सगळा विषय संपला. आता ठीक आहे, तुमचा व्यवहार पण मिटतोय. आता आपण आपल्या घरी, म्हणजे माझ्या घरी चहाला जाऊ, तुमच्या घरी नको. माझं पैसे दे की माझ्या आता डब्यात. पैसे तुम्हाला- म्हणजे आगीत नोटून फोपड्यात पडतो. नाही तिथं गेलो मी 50,000 ह्यातलं तुम्हाला काढून काढून देणार, देणार. मला देणार. आणि राहिलेलं हा, 10,000 रुपये रामभाऊला रामभाऊला देणार. देणार. आणि मग नांगरटीचं द्यायचं का नाही पाटलाचं तुम्ही ठरवा. हा, मी आणि देतो मान गुटावर बसून. हो, माणसाकडे पैसे असले ना, माणूस डोळे ठेवूनच असतो. कवा उसणं मागतून कवा त्याला टांगाव टाकतोय. त्याला पैसे बिशे बाळ्या ह्यांना उसणे देऊ नको. एक वेळ मी बरा. चला आता व्यवहार पण मिटतोय, तोंड गोड करू आपल्या घरी जाऊन. चला चहा पिऊ. या निमित्तानं आम्हाला बी चहा मिळतोय. होय बाबा, मी खरं बोललो का नाही? तुम्ही सांगेल तसं खरं बोललो का नाही? खरं बोला, नेहमी खरे बोलावे, पण काळ वेळ परिस्थिती बघून खरे बोलावे. कळलं का? आता मला आवडलं. चल सुभाषरावच्या चहा प्यायला. हसकी